देवासाठी जाना तयाशी चाटी अशेल ज्या गाठी पुण्यराशी निर्बळा पाठवी बळे वाराणसी मेला आला त्याशी अर्धपुण्य कथे निद्रा भंग करावा भोजनी तया सुखाधनी पार नाही यागी ऋण द्यावे घ्यावे सुखलाही पुढता चिंता नाही भयता निर्बळा पाठवी बळे वाराणसी मेला आला त्याशी अर्धपुण्य कामणे वर्म जाणून करावे एकन घालावे एकावरी निर्बळा पाठवी बळे वाराणसी मेला आला त्याशी अर्धपुण्य गाठी पुण्यराशी निर्बळा पाठवी बळे वाराणसी मेला आला त्याशी अर्धपुण्य श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारांचा 5 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये तुकाराम महाराज जगाचं वर्म सांगतात, मनुष्य देहाचा धर्म सांगतात आणि हर एक जीवाचं वेगळं वेगळं कर्म सांगतात, ज्याचा विचार तुमच्या पुढे करायचा आहे। विठ्ठल पुण्य पावन भूमी आहे। बापू महाराज कोटेकर या गावात जन्माला आले, त्यानंतर या गावाला आज एवढं सुंदर पंढरी सारखं स्वरूप आला। त्याकरता ज्यांचा आमचा स्नेह खूप वर्षापासून आहे। तुमच्या गावचं वैभव आमचे मनोहर महाराज गावच्या हा बदमाश माणूस, त्यांचं आमचं प्रेम फार जुनं आहे, फार जुने आहे। या लोकांनी संप्रदाय सांभाळला। कदम महाराज हे तिघाची जोडीच आहे, पुणे जिल्ह्यामध्ये असतात नाही काय। ब्रह्मा विष्णू महेश पक्के तिघाच्या तिघ एकामेकाला सोडत नाही, पण माझे संबंध स्नेहाचे आहेत फार। माझं मनोहर फार प्रेम आहे। लहान असताना मनोहर आणि आमचे सदा राहायची MP भागामध्ये, इथे आम्ही राहायचो खूप वर्ष। हे गाव तर माझं कीर्तनाचं आहे, हा परिसर माझ्या कीर्तनाचा आहे। आज सेवेकरता तुकोबारा जाणून घेतला आणि सेवा आजचं सौजन्य श्रीमती अयाकबाई ज्ञानबा शिंदे आणि शिवनंदन केशवरावजी शिरसाट यांचं आहे। या भागातली ही महाराज मंडळी, टाळकरी, गायक वादक मंडळी, महिला पुरुष वर्ग, मंडप सुंदर आहे, स्पीकर सुंदर आहे, वातावरण फार गोड आहे, वादनाचा प्रश्नच नाही। हा मनुष्य जर एवढा खतरा आहे, याचा जर समजा एखादा कीर्तन का साधा असला ना तर घालीन टांग पाडी मुताना काल कॉफ्या हवा या माणसाचा। मी लाख कीर्तन केले, लाख। मी फरार होतो येडशेकराच्या 500 टाळकर राहिले, त्यांना 25 मुलांनी असे बाप्पाजी पाहिले। आम्ही महाराष्ट्र देश फिरलो प्रश्न अजून रोज कार्यक्रम रोज करता। पण या माणसाला काय प्रसाद आहे पांडुरंगाचा, मी अशा कशाला किंमत देत नाही का देशमुख आहे ना, मला कसाला उतरला प्लस। ही मंडळी फार सुंदर आहे। महाराज गायक मंडळी हा पुतणे आहे आमच्या आवडता। मी आरोग्य संस्थेवर माझी सेवा केली, या मुलांनी सुंदर वातावरण आहे। आता आमच्या मंगेश महाराजच्या मागे मागे तयार व्हायला सुंदर वाजवतो। हे वैभव आहे, हे आपल्या आयुष्याचं सार्थक आहे, हे जीवन आहे। हे जर नसल तर जीवन शून्य आहे। हे तर नाही, परमार्थ नाही, भजन नाही, काळी नाही, चिंतन नाही, एकादशी नाही, मंदिर नाही, वारी नाही, मग जन्मात माझ्या नाही असं वैभव आहे। सर्व टाळकऱ्यांच्या गावकऱ्यांच्या विनंती करतो, सत्य सांभाळा।
विठ्ठल काय कारण आहे तर पूजा दान धर्म एकांतवास तीर्थयात्रा हे सुद्धा परमार्थ अनेक मार्गात परमार्थ पण सर्वात जवळचा आणि चांगला परमार्थ आहे श्रवण ऐकणे. काय कारण आहे ऐकणे म्हणजे स्वयंपाक तयार आहे. महाराज लोकांनी उपासना करून अनुष्ठान करून भजन करून ग्रंथाचा अभ्यास करून त्यातलं सार बाहेर काढलं आणि पूजा पाठ म्हणजे सर्व गोष्टी म्हणजे इकडून तिकडून जमा करून आणा नंतर स्वयंपाक तयार करा असं आहे ते. पूजा करत राहा पण त्याला विशेष भरोसा ठेवू नका पूजेचा. का पूजेमध्ये दोष आहेत ना. जमिनीवर पडलेलं फुल देवाला वाहायला मारत नाही असा नियम. का जमिनीला वाहायला गेलं मग जमिनीवर पडलेलं फुल देवाला वाहायला नाही तर दुसऱ्या घराच्या कंपाऊंड घुसून फांद्या मोडून फुलं तोडून कमलं तोडून सोडलं फुल जातील काय एवढा मार्ग बाकीच्या परमार्थामध्ये हा परमार्थ फार सोपा आहे. पूजा करा नका करा काय करा नका करा पण कीर्तनाला मात्र सर्वात आधी येऊन बसत जा. उशिरा याल त्याच्या टंगल्यावर पाय त्या मुंडक्यावर पाय लवकर बसत जा. पाच कुंड सुद्धा गेलं नाही पाहिजे असं. 1 तास प्रवचन ऐकण्यासाठी आम्ही 2 तास ज्या नालीतून जिवंत विष्ठा वाहते त्या नालीवर 2 काठावर 2 पाय घेऊन राहत होतो पंढरपूरला 10 वर्ष. संस्था सुटल्यावर एकच दिवस झोप आली जेवण नाही करत मला तर अवघातले संसार एवढा अभंग मला आयुष्यभर गुंडा मागाचा नको नाही करायला लागले. फार किंमत श्रवण त्या श्रवणाचीच ताकद आहे की आम्ही केलं पंढरीमध्ये आम्ही सुटल्यावर केलं. आज जे आहे आम्ही जे आहोत आज ऐकत जा. ऐकणे सर्वात महत्वाचं आहे. त्याला हे सहाय्य आहे. लावणी मृदंग सुरली टाळ घोष हे त्याचं सहकार्य आहे कीर्तनाचं. आणि आपला कीर्तन सोहळा हा फार सुंदर आहे. मृदंगाचा आवाज टाळाचा झंझणाट हाका आरोळीया गीतवाद्य सुख सोहळे आपल्या फळावर आमच्या हाका द्यायच्या. ए ए वाजू वाजू हा अभंग आहे. तसंच नाही पागलपणा फुग्याला तुका नामट ठोका हाका आरोळीया आरोळी हाका आरोळीया गीतवाद्य सुख सोहळे हा सोहळा आहे. आपली मजाच वेगळी आहे वारकरी संप्रदायाची. ते कुठंच नाही आहे. साला आपलंच घेतलं इतर संप्रदायाने मांडलं बाजूला आपलं त्या गोष्ट टाळ आपले इनाबी आपला मृदंगी बी आपलं सगळं आपलं घेतलं. नवीन संप्रदाय काढला लोकांनी पण वारकरी संप्रदायाची मजा नाही म्हणून आपल्या बापूंनी पंढरपूरची वारी हे टिकवलं. या संप्रदायामध्ये तुम्हाला हे सांगावं का होऊन बाबूबाई वेळेत कीर्तन संपवायचं आहे म्हणून संप्रदायाची शोभा तुम्ही गावकरी पंगत घेणारी माणसं सौजन्य घेणारी माणसं आपल्या संसाराला दुर्लक्ष करून सप्ताहासाठी 8-8 दिवस महिन्यावर राबणारी माणसं तुमची खरी कृपा आहे. असंच राहा. देव तुमचं कृपा करी. तुमची एखादी 21 हो वेल मार्गावर जाओ आणि वार धुलार सुटो पण काही नाही हो. हा असं आहे. देव करा धनी रिद्धी शिद्धी वाहे पाणी देव करा धनी रिद्धी शिद्धी वाहे पाणी. परमात्म्याचे पाय पकडून पहा मग सुखा काय
उडे झाले ब्रह्मांड काय करणे म्हणजे परमार्थ करून पहा, शेत पेरून पाहिलं पाहिजे, देवाची पूजा करून पाहिजे, कीर्तन ऐकून पाहिलं पाहिजे. लाख रुपये वर्गणी देऊन कोणी मोकळा होईल? 2 तास मंडपामध्ये मांडी मारून कीर्तन ऐकू लागले. पैशाचा काय इकून आले तिकून आले चालले पैसे, मांडी मारून बसलं पाहिजे 2 तास. जे किंमत 1 लाख रुपये वर्गणी द्यायला नाहीये ते किंमत 2 तास मांडी मारून कीर्तन ऐकलं आहे. डायरेक्ट कानाच्या बारा मनामध्ये समान होत असतो. म्हणून कीर्तनाची अतिशय महत्त्व आपल्या संप्रदायामध्ये आहे. जगात साधू झाले भारतात, आणि भारतामध्ये साधू झाले फक्त महाराष्ट्रामध्ये एवढे. मराठ्यात साधू, तेल्यात साधू, ब्राह्मणात साधू, सुतारात साधू, चांभारात साधू, कुंभारात साधू, माळ्यात साधू, फक्त आपल्या संप्रदायात साधू एवढे. म्हणून महाराष्ट्रामध्ये जे आज सुख आहे, हा जो समाज आहे, हा त्यांची कृपा आहे. त्यांनी हे करून ठेवलं आहे. फक्त एक आहे, तुमची जबाबदारी आहे हे सांभाळायची. बाकी तुम्हाला काही सांगत नाही. तुम्ही शहाणे आहेत, रोज चांगलं चांगलं ऐकता, एवढंच सांगतो. तुकोबारा सांगतात, एवढं सुंदर असतं लोक परमार्थ का करत नाही? काय करत नाही? हे जर ऐकतात तर काय करत नाही? त्याचं उत्तर सांगतात महाराज या अभंगामध्ये. परमार्थ का करत नाहीस लोक? हा फार मोठा प्रश्न आहे. आणि बरेच प्रश्न असे आहेत की त्याचं उत्तर समजत नाही. 50 पैसे पाप, 50 पैसे पुण्य मनुष्य देह, 75 पैसे पुण्य, 25 पैसे पाप स्वर्गात येते. आणि 75 पैसे पाप, 25 पैसे पुण्य आपल्या खालचे देह, कुत्रे मांजर काय. मग 50 पैसे पाप तुमच्यामध्ये आहे, 50 पैसे पाप माझ्यामध्ये आहे. 50 पैसे पुण्य तुमच्यात आहे, 50 पैसे पुण्य माझ्यात आहे. मग सारे देह सारखे का नाही? बोला दाजीबा. 50 पैसे पाप, 50 पैसे पुण्य जर आहे देहामध्ये म्हणतात तुकोबार आहे. पाप पुण्य करोनी जन्म येतो, देहामध्ये आहे. मग एक काळा, एक गोरा का, एक गरीब, एक श्रीमंत का, एक अल्पायुषी, बहुआयुषी का? काय उत्तर आहे? पाप पुण्य समासवी तै पाविजे कर्मभूमी, तेथ जय पडे विषमी, नरकगामी का स्वर्गी. विषम झाला स्वर्ग भेटत, नरक भेटत. समान झाला का माणूस देह भेटत. माणूस देह जर 50 पैसे पुण्य, 50 पैसे पापात आहे, मग सारे सारखे का? त्याचं उत्तर समजलं नाही मला 25 वर्ष. मला काय वाटते, सारे सारखे पाहिजे होते. कशाप्रमाणे? सामुदायिक विवाहाप्रमाणे. सामुदायिक विवाहामध्ये साऱ्या नवरदेवाच्या मुलग्या साऱ्या सारख्या. आमच्या गावात लग्न केलं 10 वर्षापूर्वी आमदाराने. 3000 नवऱ्या, 3000 नवरदेव. सर्व नवऱ्यांच्या साड्या सारख्या, सर्व नवरदेवांचे फुलपॅन्ट सारखे, सर्वांचे पाशिंग सारखे. मोठे मोठे महाराज रामदेव बाबा, रमेश बोधा. पण महाराज लोकांना पाया पडण्याकरता त्यांनी नवऱ्या नवरदेव पाठवले. इकून नवरे आले, इकून नवरदेव आले. आम्हाला VIP जागा दिली बसायला, पाया पडत चालले. इकून नवऱ्या 3000, इकून नवरदेव 3000. त्या पाया पडता पडता घसपटी एक कॅशेट भुकली, भरतीकडे चिटकली. सारख्या साड्या, सारखे फुलप्यात. घरी गेल्यावर पाहिलं त्यानं, आपलं मॉडेल गोरं होतं, काळ कसं मग त्याने फोन केला. काय मी जेव्हा
पाहिजे तर माझी बायको गोरी होती, काळी आली मला. तुम्हाला थांब थांब थांब, एक फोन आला मला, त्याच्याकडे गोरी गेली, त्याची काळजी तुझ्याकडे आली. नंबर घे. त्यानं नंबर घेऊन फोन केला, मी आणून दे, तू घेऊन ये. असं मला वाटायचं 25 वर्ष. बोला मला माझं असं, तुमचं कसं बी. मग आता उत्तर सापडलं, कोरोनामध्ये अभ्यास केला मी. मला जाग आली, मी केव्हा विचारतो उपायचं. तेव्हा सापडल्या ओव्याचा उपाय, ओव्या भागवतामध्ये ते म्हणतात 50 पैसे पुण्य, पण ज्याच्या देहामध्ये बारके बारके पुण्य 50 पैसे आहे आणि मोठे मोठे पाप 50 पैसे आहे. तो इथे आला की गरीब होतो. आणि ज्याच्या देहामध्ये मोठे मोठे पुण्य 50 पैसे, बारके तिरके पाप 50 पैसे. म्हणजे पुण्याचा चारा चुरा, पापाचा महाचिरा. मोठा दगड पापाचा, म्हणजे पाप मोठं, पुण्य बारके 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 बारके. प्रकार असता पुण्याचे. एका माणसाने लोहाराच्या घरचं ऐरण चोरलं. ऐरण समजते ना, नाकात घालायचं. बायकोला म्हणा इकडे बरं, सुई दे बरं. सुई घेतली, रस्त्यावर उभा राहिला आणि दान दिली सुई एका भिकाऱ्याला. चौकात उभा राहून गोट्यावर पाहता नाकाकडे. दोस्त म्हणा काय पाहताय? म्हणजे कीर्तनामध्ये ऐकलं होतं, दान दिलं म्हणजे देव इमान न्यायला येते. अजून कसं काय येईना? चोरलं काय? दान काय केलं? आता दोहा सांगतो, अरे नक्की चोरी करे सुई का दान, चढ़ के पारे देखन लागो कदाशी विमान. आता मराठीत सांगतो, ऐरणाची चोरी करून सुई दान दिली असते. सुईच्या भरोश्यावर मला देवाने विमान न्यायला पाठवलं पाहिजे अशी भाषा करत असते. चोरलं असते ऐरण, दान केली असते सुई. ऐरण चोरणे मोठं पाप असते, सुई दान करणे बारीक पुण्य असते. तुम्ही झोपले का जागे असते? एका माणसाने मंदिराकरता जागा दान दिली सप्रेम, मोठं पुण्य. पण शेतामधून येता येता दुसऱ्याच्या वावरातला हरभरा उपटला. तुम्ही हस्तामध्ये कोणाला अनुभव वाटते? मंदिराला जागा दान मोठा पुण्य, पण हरभरा उपटणे बारकं पाप. असे बारके पाप आणि मोठ्या पुण्याचे मिलाप आहे. म्हणून समजत नाही याच्या आयुष्यात असं कसं. असा भेद आहे महाराज जगामध्ये. एक भाऊ सोन्याचा घास खातो आणि एका भावाला 2 प्लेट मीठ जेवायला मिळत नाही. बरोबर बरोबर. माय एक, बाप खानदान एक, पूर एक, आडनाव एक, सर्व एक. पण हे भाऊ सोनं खातो आणि काय करणार? देह वेगवेगळे, कर्म वेगवेगळं. कर्माचा हिशोब वेगळा वेगळा. शांत व्हा. चांगलं सांगतो, तुम्ही इथं काही करायला स्वतंत्र राहा. कसे वागू शकता? डुकरं खा, म्हशी खा, हिरगट खा, पण लक्षात ठेवा परिणाम भोगायला तयार राहा. परत मांस खात हौस करी तुमचा वैरी होणार आहे पुन्हा. म्हणजे काय? तुम्ही काही करा हो, माळ घाला,
मिळणार नाही, पण लक्षात ठेवा भोगायला तयार करा. सृष्टी परमात्म्याची आहे, त्यापाशी लेख आहे. जमली काय करतो आतापर्यंत घरी काय श्रम करतो लेख आहे. आपल्याला कोणी लागणार नाही, काही करा तुम्ही नंगे दाखवून करू त्यांना, पण तयार राहा. करून तुम्ही जाल पण जेव्हा भोगाल तेव्हा घाम फुटल. काय जास्त सांगितलं वेळ म्हणजे एवढंच सांगतो, परिणाम तयार व्हा, परिणाम भोगायचे असं आहे. तुकोबारा सांगतात असे पाप आणि असे पुण्य म्हणून सर्व ठिकाणी सारखे नाही. तो किती पुण्य आहे? कोटी. पाप किती? कोटी. 2-4 सांगा बरं. माझं पुण्य सांगितलं पहिल्यांदा. बहुता सुकृती यासारखं जगात दुसरं पुण्य नाहीये. बडभाग मानुष्य तन पावा, सुरदुर्लभ सदग्रंथ नगावा. सर्वात मोठ्या पुण्याने मनुष्य देह. दुसरं पुण्य चांगला देह, आंधळा पांगळा मुका बहिरा लंगडा हा देह नाही, चांगला देह. पुण्याचा परिणाम आहे तो. पुण्याचा प्रभाव आहे तो. देह चांगला मिळणे पुण्यच आहे. पहिलं पुण्य मनुष्य देह, दुसरं पुण्य पुत्रोत्पत्ती म्हणजे पोटी मुलगा जन्माला येतो. सपुत्रवान भवती. अयोध्येचा राजा दशरथ अयोध्येचा मालक होता, पण थोडा बघा नशिबात नाही, मुलगा नव्हता. मुलगा होण्याकरता राजाने करोड रुपये खर्च केले. नंतर आले जन्माला राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. का अयोध्येची मालकीचं पुण्य वेगळं आणि मुलगा होण्याचं पुण्य वेगळं. ज्याच्या घरी खायची सोय नाही बरं काय, झोपडपट्टीत राहतात, त्याच्या घरी लेकरच लेकर. ती लेकर काय काय किट, चड्डी नाही, बनेल नाही, कोरा खट, जर्मनचं ताट, 10-12 चुरमुरे, जयाला अन्न हे नाही, खावयातील भरी कोठे, दया मुल बाळ बहुदेशी, मजा मग लावणी बससी. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केला से. ज्याच्या घरी जेवायची सोय नाही, लेकराचा पूर. झोपडीत जात तुम्ही, 2-4 नालीत घुसले, 2-4 पलंगा खाली, 2-3 संडास मध्ये ते प्रश्न. आणि बंगलेवाले
कोकरू सुद्धा नाही देतो कुठला काय डॉक्टर खा का अजून कोणी खा सपुत्रवान होती हे पाहिजे पुण्य त्याशिवाय पूर्ण होत नाही. मुलगा होण्याकरता पुण्य लागत असते. सपुत्रवान तो त्याला मुलगा होत असतो. म्हणजे दशरथ राजाने स्वरूप खर्च केले मग जन्माला दिला. म्हणजे पुत्रोत्पत्ती दुसरं पुण्य. तिसरं पुण्य काय मुलं मनाजोगी नाही. मुलं कसं आहे पण बापाला बाप न म्हणणारे आणि आईला आई न म्हणणारे मुलं जास्त असं सांगतात. म्हणून मुलाकरता हव्यास करणाऱ्या माणसाने मुलगा झाला नाही झाला टेन्शन घ्यायचं नाही. जास्त मागे लागायचं नाही. मुली येत पण मुलगा नाही तर नाही कशा करता मुलं नाही. ज्याचे मुलं आहे त्याला विचारावर कसं काय पाटील बरं आहे का त्याला विचार. लोकांना करत नाही. मुलाकरता याचा अंगारा खाय त्याची माहिती त्याचा नारळ खाय त्याचं दुधात लागाय त्या मधुराचा शेंबूर काटे होती मिळगा का ना त्याला वाढतरी माणसं मुलाकरता मुलगा दिला तर घ्यायचा जबरदस्तीने मागायचा नाही. भगवान कृष्णाचे एका बायकोने मुलगा मागला तर कुणी सांबम जामवती सुद्धा मुलगा मागितला. परिणाम काय झाला एकट्या मुलाने टोटल यादव मारून टाकले. टोटल यादव एका मुलाने मारले. मी सांगतो मला माहिती जन्मावर साम नसता आला तर सामाला शाप नसता मिळाला. शाप नसता मिळाला तर यादव सभ्य असत. यादव काही यादव उडाली. देवाने आज्ञा केली उडून टाकल्या. देव समुद्र म्हटला नाही. देवाने धमकी दिली. डॉक्टर यादव उडाले समुद्रामध्ये. यादव डुबता होता 2 यादव मिसळले. एक मुलाविषयी यादव ज्वालानुप्रसाद यादव मुलाविषयी यादवाने राम भक्ताला गोळ्या घातल्या आणि त्या लालूप्रसाद यादवाने रामाचा रथ अडवला. यावर्षी महाराष्ट्राच्या लोकांनी फार चांगलं केलं. कसं काय त्यांची जागा दाखवली कुणाची त्यांची आपल्या काय ऐकून लागली एकदम चांगलं. 500 वर्ष राम तळवात ठेवला. तळवातून पाणी पडायचं पाऊस पडायचा राम भिजायचा. तर तळवट बदलू द्या एवढ्या करता कोर्ट 2-2 महिने केस बनवायचं राम भिजायचा पाण्यामध्ये. पण पांडुरंगाने अशी कृपा केली नाही काय कुंडलीवर झाली अंदर की बात आहे. असे सावध राहा. विठ्ठल मध्ये त्यांनी ठरवलं हे राष्ट्र मुस्लिम करायचं. 14 मध्ये त्यांनी सारं प्लॅन केलं होतं ना. जे संविधानामध्ये कायदे नाही ते कायदे केले आधी सरकारने. गावातलं बदलून टाकले. राष्ट्र खाणार करून टाकलं मुस्लिम राष्ट्र. पण त्यांच्या मायचा नवरा ना 14 मध्ये म्हणजे देश आमचा आम्ही वाटून दिला तुम्हाला निम्मे. तुम्ही बी ठेवलं इथं आमच्या बरोबर जास्त बोलत एकदा खवळली म्हणजे आता माझी सगळी होते. आमचा देश आहे आमचा हिंदूंचा. आमच्यात 1 लाख जाती आहे आपल्या समाजामध्ये. 1 लाख हिंदूंमध्ये 10,000 भाषा आहेत. मला माहिती 1800-1280 ग्रंथ आहेत आपल्या घरात मोठे. कसा करता सांगतो यादव भुलून टाकले परमात्म्याने. त्यातले 2 निसटले एवढे परेशान करून राहिले. सारे यादव राहिले मुलासाठी पहिला उत्तर मुलगा. दुसरं उत्तर मुलगा चांगला निघाला त्रास होतो.
म्हणून महाराज पहिलं पुण्य ते आहे, दुसरं पुण्य मुलगा चांगला निघणे, दुसरं पुण्य मुलगा पारमार्थिक निघणे. नारायण गाये धन्य माता पिता नाला समाज द्यायला देव रुक्मिणी आईसा मिळतला देवे निवृत्तीने धैर्य दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर पैसावया नदीची माशा घातले माधवन ऐशे जनवन ओळले समाचार गोड आहे. देवाने हात धरला, रुक्मिणी हात धरला, गडबडायचा रडायला लागला देव. रुक्मिणी म्हणजे कारण मग देव सांगला देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखिला नाही तुला माहित नाही. हे पंढरी होणी सोपे जो करियाची यात्रा ये त्रिवेणी गुप्तसे इंद्र योनी या भूमिशी देव सांगायला सांगता सांगता रुक्मिणी ऐकत होती. रुक्मिणीने हंबरडा फोडला. तू कारण केली म्हटली किती सुंदर ज्ञानोबा असतील हा मला की नाही त्यांच्या आई वडिलांना भेटायचं आहे. ते म्हटलं अगं त्यांच्या आई वडील काही केलं नाही. ऐशे सांगता हरिशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले धन्य. आई कशी असं बाबा काय त्यांच्या पूर्वी जनावर आहे जन्म हा तुला माहित नाही मोठा सुंदर जनावर होता म्हणून मला त्रास लागला असं बोलला देव. आपण काय ऐशे सांगता हरिशी प्रेम ओसंडले धन्य सोकुल उमा धन्य. भगवान शंकर सांगतात रामायणामध्ये पार्वतीला पार्वती जे कुल धन्य आहे कसं कसं त्या मुलातल्या मुलांना कीर्तन ऐका वाटते
महाराजांचं वाटते, वारीकर वाटते, असं सो कुलमा धन्य. माळ घालणे साधी गोष्ट आहे, पण साधी नाही, दिसायला साधी असायला फार मोठी आहे. 2000 स्क्वेअर फूटचा बंगला आहे, 15 वर्षातून बंद आहे, आधार ठीक आहे. दिवा नेला रॉकेलचा, एवढीशी वात आहे, वात किती छोटी आहे, एवढीशी आहे. पण दिवा नेल्याबरोबर ज्याप्रमाणे 1 मिनिटात टोटल हॉल प्रकाशतो, जशी सद्बुद्धी फार छोटी आहे. महाराजापाशी आले, महाराजांनी दुःख आणला, अर्धी साखर आणली नाही आणली, दक्षिणा दिली नाही दिली, चुकऱ्या चुका आंबट चुका घातली, मग त्याला छोटी गोष्ट आहे की छोटी नाही आहे. म्हणून सारा गाव मालकरी नाही. परमार्थ करतात लोक, पण गुरु कुठे गेला? बाई मालकरी असते, बाई 4 आरत्या म्हणते, गंध लावते, तुका लावते, अगरबत्ती ओढते, कापूर लावते. नवरा दुसरा पाठ टाकलं, माळ झाला का तुम्ही पाठी जाता, तुमच्या बाईने घातली ना, झालं की कवा जवा टाइमिंग तवा. अरे मग वेळ चालला ना, त्याला काय होत नाही तवा. अरे तुझा तवा तुझं उलझन काय करते संसार. छोटी बुद्धी आहे, माय बाबाचे पाय दाबले, पण माय बाबाचे पाय दाबले छोटी बुद्धी नाही. आता मी सांगतो, जैशी दीपकलिका धाकुटी, बहु तेजाते प्रगती, तैशी सद्बुद्धी छेकुटी. अनिका सारिका बहुवस, जैसा न जोडे परिस, का अमृताचा लेश दैवगुणी. दगड जसे साऱ्या गावभर असतात, तसा परीस सर्व ठिकाणी नसतो. जसं पाणी सर्व ठिकाणी असते तसं अमृत नसते, तसं माळकरी सर्व ठिकाणी नसतात. बाप हाडकरी असतो, मुलगा माळकरी असतो. तुम्ही ऐकून राहिले का झोपले? म्हणजे पुण्याचा परिणाम आहे तो भजन करणारा मुलाचा. मला काय नाहीये. करून पण म्हणजे गुटखा खाणे, चौकात बसणे, मोबाईल घेणे, फडकोवर खाली, असा काळ आहे. पण त्या काळात जर मंडपात बसतो मी केलं तुमच्या आई बापाने, मला येते फार मारती. तो काय सोपं पुढे सांगतो ऐका. श्रीमंत होण्याकरता सुद्धा पुण्य लागत असते. पापी माणसाच्या घरात पैसा येत नसतो. तुम्हाला कष्टाने पैसा येत नसतो. सकाळी 6 वाजल्यापासून मजूर काम करतो, रात्री 9 वाजेपर्यंत मालकाच्या गाद्या टाकून देणे, उश्या ठेवणे, अशी पद्धत आहे आमच्याकडे. सावकाराने पलंग टाकायचे, गाद्या टाकायच्या, उश्या ठेवायच्या, दोन हे ठेवायचं, काळापासून मुलं या, नंतर जायचं 9 वाजता घरी. दिवसभर कष्ट, तरी बापाने बांधलेलं मातीचं घर बदलत नाही. बरोबर? कष्ट काय मस्त चाललं नाही. एखादा शेळी फक्त खुर्चून बसतो, बसला की अंदर कसतो एवढा राडा असतो. आमच्याकडे एक शेळी होते, ते टेबलापाशी बसले आणि त्याची ढेरी एवढी मोठी होती का ढेरी ठेवण्याकरता टेबलाचा ड्रॉवर बाहेर काढायचे, त्या ड्रॉवर ढेरी मुक्त ड्रॉवर नाचला ओला गाडा शेळी काहीच काम करतो. फोन करायचा, हॅलो पिस्तानीराम मणिराम भणभणे बोलतो, बोला भणभणे. बाजरी पाठवा 4 ट्रक ओके. फोन ठेवला खाली, 4 ट्रक बाजरी निघायची. गुजरात मधून
महाराष्ट्रामध्ये यायची आणि 4 प्रकार शेळजी 8 लाख कमवायचा. खुर्ची सोडली नाही. यानं आयुष्यभर कष्ट केले का? हनुमानजीने कष्ट केले रामा करता का तुम्ही विचारले केले? रामा करता कष्ट कुणी केले सांगा? हनुमानजी. लंकेचा मालक कोण झाला? कसा का? निर्पटम तारपटम. कष्ट कुणाचे? लंकेची मालकी तुम्ही करा. म्हणजे लंके यांनी घेतले आता दोहा सांगतो. नौकरीच्या करिका कछु मेल नहीं, सब है नसीब का खेल. विभीषण को लंका दान, हनुमान जी को शनिवारच्या शनिवारी तेल. आता हनुमान सांगतो लंका राज्य विभीषण. विभीषण मालक झाला काय? कारण मस्तक चांगलं. शेती सुद्धा पिकणे मस्तकावर अवलंबून आहे. तर बांधाच्या वर 6 पोते एकरी 10 पोते एकरी सोयाबीन आणि बांधाच्या खाली 3 पोते एकरी. चुकायला चुका आंबट चुका. एका जणापाशी 8 एकर वावर त्याने वाहिलं. तासाभर विकलंच नाही. त्यानं लावून टाकलं खंडाने. फणस म्हणते तुम्हाला ठोका ठेका. आम्हाला म्हणतात पैसे घेणे लावून घेणे लागवड उदरनिर्वाहाच्या बाबतीत. उदरनिर्वाह म्हणतात ठेका ठोका काहीतरी आहे लावून दिलं. ज्याला लावलं त्याला म्हणतं फिरलं. त्याला थोडा हेवा याला फार उडलं. दुसरं त्यानं घरी वाहिलं. पुन्हा ज्या वर्षी त्यानं घरी वाहिलं साऱ्या गावाला पिकलं. याच्या वावरात लुग्या 5 पिशा नुंस नुंस. त्याला वावर केलं त्याला फार पिकलं. सगळं आपला प्राप्त केला. कमाल होती नहीं? कमाल है. खेत में उसको बहुत फसल हुई. मैंने घर को बोया तो खेत में गया तो लांगा लूंगा नुंस लुग्या. गावात आपला माशी विकणारा बरोबर पाय. विठ्ठल विठ्ठल. गेलं त्यापाशी राबरा राबरा. मासे कसे? थोडा 1 मासा 50 रुपये, 10 मासे 500 रुपये. फुकटची नदी फुकटचे मासे फुकटम फाकटम कन्यादान. हे बराकडे वावर घातलं जाऊन याला मासे पकडला. त्यासोबत गेला. ज्यानं याला नेलं त्याला सापडायचे टपारे टपारे. याला झिंगे. खेत में गया लांगा लूंगा और नदी में गया झागा झिंगा बोले. काय करावं कीर्तन केलं. 2 तास किती भेटे पैसे? महाराज जेवढे
धंदा बघायकडे मासे विकून बंद केलं. महाराज झाला, भोगवणी असला, वावरात दोन बसला, आधारात भगवत लावली सर्वी आणि रात्र झाली, फुली झाला. दिवसभर बसला, पैसे भेटत म्हणून फुली झाला नाही, पैसे आले. संध्याकाळी येस माणूस बसला तिथं. त्या गावात घरची चोरी, चोर काही सगळत नव्हता, पोलीस फिरत होते. हा बसला आला, पोलीस गेले, ए कहां से आया, क्या हो गया, बोलता क्यों नहीं? हाँ बाकी बोले ना, मौन पकड़ के नहीं समझाता ना, बोले दिन में महाराज बनता, रात में डाके डालता. उसको जब मेरा पुलिस साहेब त्याला चोरी केली वाटते. साहेब म्हणे बोल ना, ए बोल बोले ना. साहेब असा नाही बोलणार. हा मग एक पाय बांधा, बांधले पाय टांगलं उलट टाकायला, टांगलं उलट बोला कमाल होगी. खेत में गया लांगा लूंगा, नदी में गया झागा झींगा और महाराज बनकर उल्टा टांगा बोले. म्हणजे शेती सुद्धा मस्तकावर पिकते. प्रमाण सांगू ऐका. पर्जन्य नाही तर वावर वाता वाता वावरी कुंभलीन व्हावे. किती धुळी झाला कित्येक शेतकरी वावर पेरता करता वावर इकून 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 भूमिहीन झाले. वावर मस्त पाहिजे. लग्न केलं दोस्ताने, बायको भेटली बिना भावाची बिना बहिणीची. दोस्त म्हटला त्याला काय ऐ पक्या ऐ तुला बायको बहिणी भेटली बिना भावाची बिना बहिणीची. इष्टेट भेटली मला तशीच करावं वाटते. इष्टेट भेटली अशी भेटत त्या भेटते मला गोळी पाहिजे. भाऊ आहे का जमत नाही. बहीण आहे का जमत नाही. पोरी खट इकडून कोणी इकडून कोणी कोण पोरी पोरी खट असं म्हणतात. 4 वर्ष गेले भोगाई निघून चाललं, भेटलीच नाही. एका ठिकाणी भेटली आवता बारीक किडकिडा बाई भेटली मोग्या म्हणून तरी आम्ही तरी शिकतात बियाला केली पैसा आणि घरी 6 महिन्यात 7वा बिमार पडला. जावे
आला इथं सांगा ऑपरेशन झालं आता 4 जवळ होतं म्हणून कधी केलं नावलं सापल्याला बरं कशी होतो बरं कशी होतं ते इकडं लावलं सापल्याला तेव्हा सावका सासवानेला त्यारे गर्वाला घेऊन गेला मग याला घर सासू सासू कुठं कुठं ती मार पडली दवाखान्यात गेलं घरी किंवा टाकल्याचं लावलं सापल्या सासू गेलीच नव्हती का सासू आपलं घोडी गेलीच नाही लोक काय म्हणतील या घाटानं स्वतःच 2 एकर इकलं लावलं सासूला तेव्हा सावकाश सासू मिळून जीवन नाही गेली त्याच घेऊन गेली मस्त पाहिजे का नाही एका घरात जरी जन्माला आले तरी मस्तकामध्ये अंतर महदंतर देवी तुकाराम महाराज एक विभीषण रामाच्या चरणाजवळ गेला रावण मरेपर्यंत रामाचं नाव नाही घेतलं बडा तपस्वी छोटा तपस्वी छोटा तपस्वी लक्ष्मण बडा तपस्वी ताकद आपली फार आहे असं बोलायचं एक दिवस छापला काय करून सारखं म्हणतात ताकद आपली फार आहे इकड्यावर बोलली कोण म्हणून फार सुंदर रामायण तर फार सुंदर रामायण असो का असं म्हणतात रामायण करा म्हणजे एकदम पागल व्हायची गोष्ट असं सुंदर रामायण ती म्हणजे काय बोलता आपल्या दमा अशी सुंदर चौपाई बोलली रामानुज लघु रेघ खिचाई ताहिन लागेऊ असं मनुसाई रामाच्या लहान भावाने रेष ओढली तिचं सुद्धा उल्लंघन करू शकले नाही आपलं भयंकर खतरा काम आहे अशा साऱ्या फोकण्याला होता काय म्हणतो तरी रामा निज लघु रेग खिचाई ताहिन ना येऊ असं मनुष्य आई तुमचं मनुष्यत्व तर फार माहित आहे लहानशी रेग तुमच्याकडून उल्लंघन केल्या गेली नाही खोटं करून सीतेला बाहेर आणलं साऱ्या टपाऱ्या भांता बंडल तुम्हाला काय का नाही का मी तुम्हाला कोट्यात तिथं राहिल्याला म्हणतो तरी किती म्हणती आज घातला मुकुट उद्या घालत नव्हता का पाऊस झाला म्हणून मुकुट सोन्याचा माणिक रत्न खोले त्याच्यामध्ये इतका मुकुट पैसा करायचा घालत नव्हता झाला म्हणून पारसा आपण बसतो 2 व्हीलर वर गाडी करतो पुढचा पोरगा मागे जर टोपी उडे तर आपली सिमेंट समजा 5 मध्ये असते शॉपीची पुडी 50 पैशाची तिला कापून तिचा जीव घेऊन नड्यापाशी आणतात बाया शंभू मन भरत नाही तोंड फाडून पाणी टाकू डुबू आपली कष्ट दाब घासायची पिचकून जीवून नड्यापाशी आणायचं नड्यातून काही निघत नाही असं समजल्या पुन्हा पिन काढायची काही न पिनीच त्यात घालत होला तरी मन भरलं नाही तर मागून फाडून गोड घालून रामानुज रघु रेग खिचाई ताहिन लागेऊ असं मनुसाई आपलं
केलं नाही का चौकडे सांगतो राम विमुख असं हाल तुम्हारा रहान गोकुल रोवनी राम श्रिया लढायसाठी रहान गोकुल रोवनी म्हणजे श्रीमंत सुद्धा मस्तकवाल्या कष्टाने आमच्या भागामध्ये आमच्या एका नातेवाईकामध्ये 2 बहिणी 2 भावाला दिल्या इस्टेट सारखी वारकरी माणसं अजिबात मास नाही घालून परंतु त्या शेतीच्या वर्षात एक भाऊ एवढा श्रीमंत झाला दुकान टाकलं 1 कोटीचं कपड्याचं वर्षासाठी शेत दुसरा भाऊ एवढा गरीब झाला का नगरपालिकेने रस्त्यावरचे ते पानपत्र्या उचलल्या ते उचलले शिक्षे म्हणून भावाच्या दुकानापुढे 4 बांबू लावून त्याच्यावर वेळा कपडा टाकून पंचर जोडतो 2 व्हीलरची आस लहान भाऊ मोठा भाऊ बसतो त्याला कोटी पैसा एक बहीण बसते एसी मध्ये सख्खी पोरगी 2 सख्खे भाऊ सख्या बहिणीला धाकटी बहीण नवऱ्या करता 4 वाजता थर्मास नाही म्हणून स्टील डब्यामध्ये शांत पायी पंचतोंडासाठी आज दुनिया एक तमाशा है कहीं आशा और कहीं निराशा है कहीं फूल और कहीं काटे हैं जो तकदीर में बाटे हैं सख्या बहिणी सख्खे भाऊ ज्याच्या घरी लावायला तेल नाही मजूर त्याचे केस काळे काळे शार पुरवले ज्याच्याकडे 10,000 प्रकारचं सुगंधित तेल त्याला केसच नाही मोगला मोठे मोठे साहेब लोक चोपडं गिरर पटांग लागले साहेब आरशात असा कधीच पाहत नाही कसं काय चोपडं गिरर असा पाहत 2-4 केस असतात आम करतो विचार निघतो गाडीवर गाडी तर केस माझं मत आहे गरीब दुकान केस आहे काय काय एक दुसरा उघडून केला होता का देवाला काही एकाचं तेल नेलं एकाचे प्रमाण सांगतो आता आयुष्य भिन्न भिन्न
असा म्हणून समजत नाही. ज्याच्या घरी एवढी इच्छा त्याला मुलगा नाही, ज्याच्या घरी सोय नाही त्याच्या घरी मुलगा नाही. गरीबाचे लेकर पहा तुम्ही, काळे सावळे असतील पण नाक डोळे तरतर असतात, चांगले सुंदर. काळे है लेकिन दिल वाले. आणि पैसेवाले पैसे लेकर पहा, दिलपटम तारपटम तीनपटम 10 कटम. बायको जिलेबीकडे मागतो भजे. हॉटेलवाला तुला काय पाहिजे काय पाहिजे जरा करत करू. गणेश नावाचा शिष्य आमचा हडपसरमध्ये दोघं भाऊ आहे, एकच पोरगा आहे, राखी म्हणून आहे. गणेश एकच पोरगा आहे, इस्टेट करून पाहिजे. गणेश एवढा खतर आहे काय गणेश वाटते त्या अरबून पाहिजे होते खासदार तेव्हा श्रीमंती आहे मार्ग झाले तेव्हा माझे तिकट पोराचं नाही. गणेश इतका खतरा काय करा. चांगला चेहरा मिळण्याकरता सुद्धा मागे जन्माचं पुण्य कमी होत असते. प्रमाण सांगू ऐका. कनकदाने कांती निर्वळू भूमी पहाडू नाथ. ज्याने सोनं दान केलं त्याला या जन्मात चेहरा चांगला, ज्याने जमीन दान केली मागे धर्माला परमार्थाला तू या जन्मात जमीनच्या मार्ग होत असतो. फार श्रीमंत असतात पण एकटा जमीन नसते का हे पुण्य कमी पडलं. विठ्ठल पुण्य शिल्लक आहे ना. फार पुण्य आहे. हे सारे पुण्य आज आहे उद्या नाही. मुलगा आज आहे उद्या नाही, शरीर आज आहे उद्या नाही, चरा आज आहे उद्या नाही, वैभव आज आहे उद्या नाही. पण एक पुण्य असं आहे कोणतं, जे गेलं म्हणजे देह पडला आपल्या सोबती. ते पुण्य कोण करते? ते पुण्य पुण्यवान करत नाही. पुण्यवान काय करतो? पुण्यवान गाडी भोगतो, बंगला भोगतो, पैसे भोगतो, वैभव भोगतो. पापी पापी गरिबी भोगतो, दरिद्री भोगतो, दुःख भोगतो आयुष्य. 200 रुपये हजेरीने काम करतात मजूर लोक बरं का, पण 40 रुपयाची बाटली पितात, 40 रुपयाचा गुटखा खातात. 80 झाली 120. 4 दिवस काम लागते, 480 रुपयामध्ये पुरा सप्ताह घालावा लागतो. म्हणजे 8 दिवस काम लागतात. बायकोचे कपडे, लेकराचं दप्तर, पाटी, दवाखाना, लायटर, हिटर, मीटर, कटर. बापाच्या हातचं घर बदलत नाही म्हणजे अंधेरा कायम रहे. मला सांगा, मजुराला एवढ्या मोठ्या मोबाईलचा काय काम आहे? मजुरी करतो ना, छोटा करून नाही एवढा ढोमण्या मोबाईल कोणाचा मजुरा मोठं एवढा मजुरा तर एवढा काय काम. जो व्यक्ती गरीब आहे त्याने रुपया जमा केला पाहिजे. जसं जीवशास्त्रामध्ये तत्पुऱ्या ते करा ते करा. गरीब आहे काय रुपयाची गरज साधारण ठेवा का दवाखाना आहे, शेवटचा काळ आहे, जमा करून ठेवा. पण मजूर गरीब गाडी करत होतो कर्जत तालुक्यात नगर जिल्ह्यामध्ये फिरत होतं. गरिबाचे पोर फिरत होते. तो दहाव्याला म्हटलं किती गरीबी आहे म्हटलं पहा लेकर. तो म्हणा का मालिक, तो म्हणा का गरिबी किती, तुम्हाला सुंदर नाही वाटत काय. गरीब उर्फ कंसात माजलेले. तो माली म्हटला, माली काय म्हणतो, गरीब उर्फ कंसात माजलेले. पैशाला विचार करी बोलणार नाही. पण जो फकीर आहे तो सत्सर करतो बोलाय.
गरिबाने फार राहायला पाहिजे मर्यादेमध्ये का त्याला पैसे गोळा करणे आवश्यक पण गरिबी हा जरा काय पापी आयुष्यभर पापी गरिबी भोगतो पुण्यवान बंगले भोगतो मग देवाचे पाय पण भोगतो पुण्यवान देवाचे काय भोगत नाही मग पुण्याच्या राशीवान देवाचे पाय भोगतो असेल जगाती पुण्य असेल जगाती पुण्य देवाचा पुण्य नाही पुण्याच्या राशी घेऊन आला मग ज्याला दोन धोतर नाही एकच धोतर आहे चंद्रभागेमध्ये आरोळ करतो धोतर वाढवतो सारे गुंडाळतो वाड्यावर धोतर नेसतो पुन्हा पंढरपूरची प्रश्न करतो हा कसा पापी परमार्थ करतो ज्या बाईच्या अंगावर सोनं आहे किलो ती बाई आमची दिंडी आहे 160 वर्षापूर्वीची आळंदी पंढरी नंबर आहे अमरावतीकर 14 आमच्या तिने कुठे समाज नाशिक या भागातला श्रीमंत बाया लागायच्या आळंदी पंढरी पायात चप्पल न घालता बाया लागला पैसे पण हे पैसे कसे आपण पुण्य करतात परमार्थ त्याचं उत्तर सांगतो आहे ते पापी जी गरिबी आहेत ते पापी आहेत पुण्यवान नाही पण पुण्याच्या राशीवान आहे म्हणून अंगात बरेन फाटी घालतील पण सप्तामध्ये वर्धनी एक नंबर बुद्धाची बाई आली होती 30 वर्षापूर्वी पंढरपूरला 100 ठिकाणी गाडी चालू गोळ्याला नागपूर भागातली होती बाबाकडे मी भेटणार जायचो बोले बाबाकडे किती सारखी माझी बुवाजी बाबांना म्हणा एक करून देत घ्या बाई बोलत 3000 रुपये लागतात श्रीखंड केलं की चक्का चक्क्यावर तेव्हा 3000 लागायचे तुमच्यावर मी कपडा मी बनेन तुमची चप्पल नाही सांगली आगावर 100 ठिकाणी गाडी कशाला बघत नाही ना पण आधी ती मजुरी करता बाबा 100 रुपये गरिबी करतात आम्हाला लिडो टाकलं जंपर टाकलं कसं नाही ना पैसे घ्यायला आता गरिबी किती आहे गरिबी असू द्या गरिबी राहणारच आहे पण देव काय होणार पुण्यवान नाही म्हणतो तरी पण पुण्याच्या राशीवान आहे म्हणून अशा अवस्थेमध्ये परमार्थाची भावना आहे त्यावेळी सांगतो अंगभोगाकडे कृपणाईसा आवडे परी धर्माविषयी थोडे बहुन म्हणे सर्वाकडे पाहत बनेन
की कपडे नीट नाही, दाढी वाढलेली, कसं तरी काही करतो. पण स्वतः बसला म्हणजे म्हणतो आपली वर्गणी घ्या. किती वर्गणी आहे कोणाची? 25 रुपये, त्यांची 2,500 रुपये. असं काय आपली 3,000 घ्या. हा बोलता हो उद्याकडे तुमचे मजुरी अशी पुण्यवान नाहीये, पण पुण्याच्या राशीवान धर्माविषयी थोडे मौनमनी कशा बोलायची बोली तुला सांगतो म्हणतात. घरी दिशे साकड 2-4 तांबे 2-3 लाख 2-4 ताकद वाटत. घरी दिशे साकड देही चायती रोड. शरीर भयंकर बारीक, परंतु दानी दया होड. सुरतऋषी कोण? अंगारी अनिष्ट कोणाला कपडा नाही, बाकी सोय नाही, 100 ठिकाणी भरगळते. पण जेव्हा दान द्यायची वेळ जेव्हा होतो आपला नंबर पडला कसं बोलतो, ह्या बाबा पुन्हा काय होणार आहे, पुन्हा काही होत असते का? मग हा देह निघून गेला म्हणजे काय होते असं म्हणतो. म्हणजे पुण्यवान नाही आहे, पापी आहे, पण पुण्याच्या राशीवान आहे. कपडे चांगले घालणार नाही, पण परमार्थामध्ये कमी जास्त होईल. लोकमारायणी आयुष्यभर सर्प नाही घालतात, गुडघ्यापर्यंत धुतं आणि मूठ असतं. पण महाराज गेले मंगळवेढ्यात, देवळात त्यांच्या अस्थी राहणार. नावदेवाचं काय बोलत हा आणि अस्थी कशा ओळखायच्या रे? मग सांगितलं देवाने खून अस्थी कानाला लावायच्या. जी अस्थी विठ्ठल विठ्ठल म्हणील ती अस्थी माझ्या डोक्याची. चाललाय का? आपले गुरु सांगायचे याला मला हाडाचे वार करी. हाडाचे वार म्हणजे त्यांची हाड सुद्धा विठ्ठल ढल गेलेस नाही का? माझी जात तुम्हाला समाज अरे नाही की भक्ती आणल्या, समाध्या लागला, रुपये म्हटली सकाळ झाला की चला अंदर. काय जोडलं आयुष्यभर जसे मागितलं मला म्हणायचं काय पाहतो माझ्या गावात कपडा म्हणून. अरे तुला समजत नाही, कपडे नसू दे, पण माझं मन काय कसं आहे. नदी डोंगी परी नाव नव्हे डोंगा, काय भुललाशे वरलिया रंग. काय भुललासे, काय भुललासे, काय भुललासे, 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 काय भुललासे वरलिया रंग, काय भुललासे वरलिया रंग, काय भुललासे वरलिया गरिबी आहे म्हणजे द्या वाटत नसं नाहीये. श्रीमंतापेक्षा गरीब माणसं एक नंबरला आपत कधी कधी. पैसेवाले भयंकर कुबडे असतात, पैसेवाल्याचा हात आपल्या खेळात जात नाही,
तर आता दुसऱ्या विषयात धर काठ घाल, धर काठ घाल, त्याच्या काठ घाल. मंदिरात गेलो, पाया पडलो पांडुरंगाच्या. पैसे होते, देवधारी धर्म केला पाहिजे. बटन उघडलं, 10ची नोट निघाली, टाकली पेटी. माझ्यासोबत श्रीमंत पाटील होते, त्यात आपण टाकली पाहिजे. त्यांनी उघडली बटन, त्यांची निघाली शंभरी, निळी शंभरी पाहिजे काय टाकावणी वाटली. नेमकं मी काय टाकणं भाग पडलं. असा चेहरा पाडला तरी भडक भूताने शंभरी टाकली. घरी गेला, बायकोला सांगायला लागला, सकाळी मारत होते, मग ते पैसे टाकले, मग उघडलं, शंभरीच नाही. शंभरी 50 नव्हती का? 50 होती, आपण खरेदी होती ना. मग तुम्ही मुक्तीदार आहात की नाही? काय डॉक्टर मार होते ना. दिवसभर कणकण केलं. पोराला सांग, दोस्ताला सांग, बायकोला सांग. त्याला सांगते ना, ताप आली नवरे कणकण करत असतात. त्याला शुद्ध भाषेमध्ये करणे म्हणतात. करणे म्हणजे कणकण करणे, गावाला भाषा. ताप आली म्हणजे नवऱ्या ताप आली म्हणजे गेली ग पाण्याने पाणी, औषध ठेवली, औषध गोळ्या दे ग पुष्पा पुष्पे गोळ्या पाठी कुठे पाठी कणने नाही नवरोजी करतो. मग बेटा राम 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 पाटील, राम राम. मला समजलं भाऊ तुमची भुकी म्हणे मागून त्याकडे भुकली म्हणे. सर किती? 2 लाख. 2 लाख झालं हो. काय म्हणा बरोबर आहे म्हणा. त्याला काय आपल्या मनात चालते. 100 रुपये टाकून भर काढला. 2 लाख घातले गाडी. त्याला काय होत चालते. तुला भेटला 6 महिने. राम 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 राम. मला समजलं तुमची काही बिमार आहे. कुठनेली? अकोल्यात. मुंबई 2 महिने झाले म्हणते. आणि नाही घरी कसं काय? 6 ऑपरेशन झाले. 6 ऑपरेशन झाले. ते कामाकामी केली हो. किती? 18 लाख. 18 लाख. अरे दैवत झालं हो. त्याला काय होते? चालतेच. 100 रुपये टाकले पेटीत. दिवसभर कणला सोट्या. 18 लाख घातले गाडी. त्याला काय होते? चालते. दानने सहन केलं, नुकसान सहन केलं. नुकसान सहन, दान सहन केलं का? दानने सहन केलं. नारोबा म्हणतात दान देवाचे पाय दाखवी. म्हणून पैसेवाल्याने गरीबाला सहकार्य करून पंढरपूरला पाठवायचं, काशीला पाठवायचं. तिकडे मेला तरी त्याने दिले पैसे त्याला निम्मे पुण्य. वापस जरी आला तरी त्याने दिले पैसे निम्मे पुण्य. नाही तुकोबा म्हणतात मेला काशी
तरी निम्मे पुण्य कुणाला? त्याने दिले पैसे त्याला. जे पुण्य विना घ्यायला तेच पुण्य पंगत द्यायला. असं रात्री सांगितलं महाराज. एका शेडजीनं सकाळी इनाम घेतला. महाराज शेडजीनं कसा काय घेतला? रात्री सांगितलं का नाही? जे पुण्य पंगत घ्यायला तेच पुण्य विना घ्यायला विना घेतला. महाराज म्हणजे शेडजी विना घेऊन पंक्तीला भूल देतो वाटते आराम घोरा. विना गरीबाच्या काळात पंगत तू दे का? तू स्वतःस ना, स्वतःला स्वतः पैसे वाल्याने आपल्या लेवलचे परमार्थ करावा. गरीबाने तट्या टाकाव्या, झाडून टाकावं, फुला टाकावा, रांगोळी काढायच्या, काय आणायचे, उदक आणायचे. श्रीमंत माणसाने पंगत द्यायची. पण हा एक चंबळी चोर, तो एक दमडी चोर. तो रुपयाने घेतले, याला मंदिरात मंडळात ठेवा. महाराज सांगतात गरीबाला श्रीमंताने पैसे देऊन पाठवायचं. मेला तरी निम्मे पुण्य. मेला आला त्याशी अर्ध पुण्य. मोल देवोनिया धाडावे तीर्था निदावे पुराशी चंद्रबळ. स्वतःचे पैसे देऊन पंढरपूरला पाठवायचं. आपल्याकडून जर जाणं झालं नाही तर त्याला पैसे देऊन पाठवायचं. चंद्रभागे तरी मेला तरी ज्याने दिले पैसे त्याला निम्मे पुण्य. वापस जरी आला तरी याला निम्मे पुण्य. भुक्तम भाक्तम कन्यादानम. ऐकावा नाही धर्मनीतीचा व्यवहार. निवडले सार असारते. धर्म कुणाला म्हणतात ऐका. नीती कशाला म्हणतात ऐका. मी शास्त्राचा अभ्यास करून सार बाहेर काढले हो, म्हणून तुम्ही ऐकायला येत जाहो. मंडपामध्ये खांबाला टेकू बसत जाहो. रामकृष्णाने सुरू झाला का फोडणं सुरू करायचं. ऐकावा धर्मनीतीचा व्यवहार. निवडले सार असारते. हा विदर्भ आहे, माझी जन्मभूमी आहे, माझं भूषण आहे. तुम्ही सर्व तरुण मुलं, महिला वगैरे एवढा मोठा पुरुष मंडळी वाचवणारे जाणारे हा माझा भाग आहे. माहेरचं पुत्र बघ वाटते की 12ही महिने 12 काळ त्या भागात राहतो. सोलापूर, नगर, पुणे, 12 त्या काही लोक बीड, परभणी या भागात आपल्या भागात एकदम मोजके कीर्तन. आज ही सेवा बापू साहेबांच्या मी समर्पण करून सेवेला पूर्ण केला. विठोबा पक्का माणूस आहे. कोरोना सुद्धा गेला नाही बघा तुम्ही. वारकरी आणि हे तर मंडळी आमच्या जीवाचीच आहे. आमचे राम महाराज, वाण महाराज ही मंडळी आसपासच्या गावचे वारकरी. आपण महाराष्ट्रात येणार आलो. आपण बापूजीच्या वंशात बापूची सेवा करा, वारी करा, सर्व घर माळकरी करा, मुलींना मुलांना माळा घ्या, परमार्थ करत राहा. देह पडल्यावर काम असं चिंता आहे. खूप असतात श्रीमंताने आपल्याला पैसे द्यायचे, गरिबाने भोजन करत राहायचं का? हेच एक आपल्याला तारक आहे. परमार्थ करा. देवाला सांगा, देवा कुसभक्त जल्दी आना नहीं श्याम भूल जाना धुन बजाना जब प्राण निकले. श्री वृंदावन का स्थल हो में तुलसीदल हो, विष्णु चरण का जल हो जब प्राण तन से निकले. अरे जी तुझे गरजे पारा काय आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले. शेवेमध्ये जमा धरा, कृपा करा शेवटी. ऐशी वेळेला तेव्हा तेव्हा कृपा होत्यावी.
Thank you.